पोटात गॅस होणं, अपचन, बद्धकोष्ठता, पोट फुगणं यावर अगदी साधे साधे उपाय आहेत. नंबर 1, भूक लागल्याशिवाय जेवण करू नका. खूप जास्त वेळा दिवसातून जेवण करू नका. जर तुम्ही पहिलं अन्न पचण्यापूर्वीच दुसरं अन्न टाकलं तर ते अन्न न पचलेलं जठर तसंच पुढं ढकलून देतं आणि मग आतड्यामध्ये ते अन्न सडतं. त्याच्यातून एकतर ॲसिड आणि गॅस या 2 गोष्टी निर्माण होतील. तुम्हाला ॲसिडिटी होईल, अल्सर होईल किंवा तुम्हाला गॅसेस होतील. त्याच्यामुळे तुम्ही जे पहिलं जेवण केलेलं आहे ते जेवण जेव्हा पचेल आणि तुम्हाला कडकडून भूक लागेल तेव्हाच तुम्ही जेवा. 2च दिवसात तुम्हाला जाणवेल की तुमच्या पोटाचा गॅसचा, अपचनाचा, ॲसिडिटीचा प्रॉब्लेम हा खूप कमी झालेला आहे. नंबर 2, चावून चावून जेवा. पचन संस्थेची सुरुवात ही जठरापासून होत नाही, ही तोंडातून होते. ज्या वेळेला तुम्ही ते 32 वेळेला चावता, 32 म्हणजे काही मोजून 32 नाही, पण जोपर्यंत त्या अन्नाची पेस्ट तोंडात होत नाही तोपर्यंत जर तुम्ही ते चावलं आणि ती पेस्ट जर जठरात गेली तर तुमचं अर्धं पचन हे तोंडातच होतं. लाळ त्यात मिक्स होते, लाळेतलं टायलिन नावाचं एन्झाईम त्यात मिक्स होतं आणि अर्धं पचन हे तोंडात होतं. म्हणजे जठराला कमी ताण पडेल आणि जर जठरामध्ये पेस्ट गेली, त्यात HCl मिक्स झालं तर अन्नाचं विघटन करणं जठराला सोपं होईल आणि पुढं प्रोसेस होताना मग लहान आतड्यांना त्यातले अन्नरस शोषून घेणं सुद्धा सोपं जातं. म्हणून 32 वेळेला चावून खा. नंबर 3, ते म्हणजे जंक फूड, बेकरी प्रॉडक्ट, सारखं चहा कॉफी घेणं, कोणतंही व्यसन करणं हे तुम्ही शक्यतो टाळा. मसालेदार जेवण, हॉटेलमधलं जेवण हे तुम्ही शक्यतो टाळा. त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. त्याच्याऐवजी तुम्ही घरात बनलेलं सात्विक जेवण घ्या, तुम्हाला तसा त्रास होणार नाही. नंबर 4, ते म्हणजे तुम्ही ज्या वेळेला जेवण करता जेवताना मध्ये मध्ये पाणी पिऊ नका. जेवणाच्या आधी जर पाणी प्यायचं असेल तर अर्धा तास आधी पाणी प्या. जेवण करताना तुम्हाला तहान लागली तर 2-4 घोट पाणी पिलं तर काही होणार नाही, पण भरपूर पाणी प्यायचं नाही. जेवण झाल्याच्या नंतर एक 50 मिनिट अंदाजे थांबा आणि त्यानंतर तुम्हाला काय पाणी प्यायचं ते तुम्ही पिऊ शकता. कारण आपण जठराग्नी जागृत झालेला असताना जर पाणी टाकलं तर तो अग्नी मंदावतो, ते जठरातलं ॲसिड डायल्यूट होतं आणि जे खाता ते पचत नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला असा प्रॉब्लेम होऊ शकतो. पुढं अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, तुमची मनस्थिती आणि पोटाची अवस्था याचा देखील संबंध आहे. तुम्ही जर सारख्या छोट्या छोट्या गोष्टींचा तणाव घेत असाल, तुम्ही जर विनाकारण माझं कसं होईल ही चिंता करत असाल, भविष्याची भीती करत असाल, तर अशा नैराश्यामध्ये, तणावामध्ये पोटाच्या नाभीच्या खाली जो अपान वायू कार्य करत असतो, मलमूत्र विसर्जनाचा कंट्रोल त्याच्याकडे असतो. जर तुम्ही टेन्शन, तणाव, भीतीमध्ये जगत असाल तर अपान वायू व्यवस्थित काम करत नाही. तुम्ही आनंदात असताना, हसताना, खुश असताना तो व्यवस्थित काम करतो आणि त्याच्यामुळे तुम्ही आनंदातून जेवण करा. म्हणूनच आपल्या भारतात हे सांगितलेलं होतं की जेवण बनवताना सुद्धा स्वच्छ शरीराने आणि शुद्ध मनाने मंत्र म्हणत प्रसाद करतोय अशा पद्धतीने तो जेवणाचा प्रसाद तयार करा, बनवा. आणि जेवण बनवताना सुद्धा तो परमेश्वराचा प्रसाद माझ्या उदर भरणं नोहे, जाणीजे यज्ञ कर्म मी माझ्या पोटामध्ये टाकतोय हा भाव ठेवा. ते केवळ अन्न भरणं नाही आहे, तर ते एक यज्ञ कर्म आहे. त्याच्यातून माझ्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होणार आहे, माझं मन तयार होणार आहे,
माझ्या कुटुंबातलं वातावरण माझ्या जेवणावर आधारलेलं आहे आणि म्हणून मी ते पवित्रतेने खाईल असा भाव ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्ही रात्री उशिरा जेवू नका आणि एकतर लवकरच जेवा आणि जेवण झाल्याच्या नंतर बसून राहू नका. शतपावली रात्री करा. पुढची महत्त्वाची गोष्ट, तुम्ही सकाळी सकाळी जर व्यायाम, सूर्यनमस्कार, प्राणायाम आणि ध्यान करत नसाल तर ते करणं गरजेचं आहे. पोटाला व्यायाम मिळतो का तुमच्या? आतडे ताणल्या जातात का? पोटावर व्यायामामुळे ताण होतो का? अहो साधं सूर्यनमस्कार जर तुम्ही 12 केले तर गॅसचा प्रॉब्लेम, अपचनाचा, बद्धकोष्ठतेचा प्रॉब्लेम नाहीसा होईल. झोपून पायाची सायकलिंग करणं किंवा सर्वांगासन, हलासन करणं, पोटावर झोपून छोटे छोटे धनुरासन किंवा तुम्ही आपण जे नागाच्या फण्यासारखं आपण वर बघतो ते भुजंगासन जर तुम्ही केलं किंवा नौकासन केलं तरीसुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होतो. अहो लहान बाळाला जर पोट कडक लागत असेल तर आपण पालथं टाकतो आणि ते हातापायांची हालचाल करतं, गॅस मोकळा होतो. शरीराचा व्यायामच होत नाही म्हणून आज अनेक लोकांना पोटाचे रोग आहेत. कारण आपण बिझी आहोत पण आपल्याला शारीरिक कष्टाचं काम राहिलं नाही. एक 25-30 वर्षापूर्वी कुठेही प्रॉब्लेम होते. आपण लहान असताना तुम्हाला आठवत असेल मैदानी खेळ खेळायचो. बाहेरचे पदार्थ आपण खातच नव्हतो. सगळं घरी बनलेलं होतं. मातीत खेळणं, विट्टीदांडू खेळणं, गोट्या खेळणं, चक्का खेळणं, शिवणसाई, पळापळी, धप्पाकुटी, लिंगोरच्या, हे सगळे जे खेळ होते ना हे शारीरिक व्यायाम देणारे खेळ होते. आता कम्प्युटरसमोर बसतो, मोबाईल गेम खेळतो, गाडी आहे, सायकल चालवत नाही. अहो खाल्लेलं पचेल कसं सांगा? मिक्सरमध्ये बारीक करण्यासाठी तुम्ही काहीतरी टाकलं आणि मिक्सरचं बटनच फिरवलं नाही तर ते बारीक होईल का? हे सगळे व्यायाम, धावणं, चालणं, पळणं, अहो अंगातून घाम निघाला पाहिजे व्यायामामुळे, हे म्हणजे काय आहे? मिक्सरचं बटन चालू करणं. हे खूप महत्त्वाचं आहे. तुमचा व्यायाम झाला पाहिजे. अजून एक महत्त्वाचं, तुम्ही जर केवळ वरण भात भाजी पोळी एवढंच खातात तर ते चांगलं आहे, बरोबर आहे, पण त्याच्यासोबत पोटामध्ये फायबर गेले पाहिजे. म्हणजे रोजच्या जेवणामध्ये 50% कच्च्या भाज्या आणि 50% शिजवलेल्या भाज्या हे खाणं गरजेचं आहे. पूर्वीच्या काळचे लोक बघा सकाळीच शेतात चालल्या जायचे, 11 वाजेपर्यंत कष्ट करायचे, मग दुरडीमध्ये ती बाई घरी बनवून स्वयंपाक जो आहे तो शेतात आणायची, झाडाच्या खाली जेवण करायचे, सोबत त्यांनीच लावलेल्या काही कच्च्या भाज्या प्रत्येक घासासोबत त्यांच्या पोटात जायच्या. एक घास शिजलेल्या वरण भात काय असेल, भाकर भाजी त्याचा, दुसरा घास मुळा, मग कधी पालेभाज्या, कधी पालक, कधी मेथी, कधी अजून काही गाजर, काकडी, पत्ताकोबी, हे होतं की नव्हतं पहिले? शारीरिक कष्ट न होणं हे सगळ्यात मेन कारण. नंबर 2, मानसिक टेन्शन, हे देखील खूप महत्त्वाचं कारण. हे याच्यातून तुम्ही मुक्त व्हा, फ्री व्हा. कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही, हसत राहायचं, एन्जॉय करायचं. तुम्ही जेवढं हसत राहताल, एन्जॉय करताल, प्राणायाम करताल, ध्यान करताल, सात्विक आहार घेताल आणि सगळ्यात महत्त्वाचं फायबर जर पोटामध्ये जर गेलं, तुम्ही सारखं सारखं खाल्लं नाही, पहिलं पचन झाल्याच्या नंतर मग आहार घेतला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. मंडळी, खूप सारी औषधं घेणं बंद करा. पहिल्यांदा तर हे जे असे अनेक गोष्टी तुम्ही ऐकतात की मग हे पाणी उकळा ते घ्या तुमचं पचन बरं होईल, ते पाणी घ्या उकळा ते घ्या पचन बरं होईल. अहो त्याच्याऐवजी शारीरिक कष्ट करा, हसत राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ना मंडळी, खरं पाहिलं तर पोटात गॅस होणं, कधीतरी पोट कडक होणं एक नॉर्मल गोष्ट आहे. मन रोगी झालं ना तर आपण सारखा सारखा त्याचाच विचार करत बसतो. गॅस झाला, जाऊ द्या, होऊ द्या, सो वॉट, पास करून टाकायचं, आजूबाजूला बघायचं कोणी आहे की नाही. पण इतकं खरंच सोपं आहे मंडळी. तुम्ही डोक्यात जे बसवून घेतलेलं आहे ना की माझ्या पोटात गॅस व्हायलाच नाही पाहिजे, माझ्या पोटाला काही त्रास व्हायलाच नाही पाहिजे, अहो मंडळी असं नाही आहे. जेवल्याच्या नंतर थोडा गॅस होतोच, सर्वांनाच होतो. सध्याला ना मन रोगी झालेले माणसाचं, जास्तच लक्ष देऊ लागलो कारण कामं कमी आहे. चांगले कामं करा. अरे तुम्ही 2 दिवस खोटं वाटलं तर करून बघा, 2 दिवस तुम्ही कुठल्या तरी कामात व्यस्त राहा. तुमच्या घरात तुमच्या भावाचं, बहिणीचं, मुलीचं लग्न आहे किंवा तुमच्या घराचं काम सुरू आहे
आणि तुम्ही त्या कामात व्यस्त राहा. त्या कामात व्यस्त असताना तुम्हाला जाणवणार सुद्धा नाही की तुमच्या पोटाला काहीतरी त्रास आहे. परवा एक जण माझ्याकडे आला आणि मला म्हणे, माऊलीजी मी 4-5 डॉक्टर बदलले, अजूनपर्यंत माझा त्रास काही कमी झाला नाही. म्हटलं कोणता त्रास? म्हणे मला दिवसातून 3 ते 4 वेळेला संडासला जावं लागतं. आणि चक्क डॉक्टर साहेबांनी त्यांना गोळ्या दिल्या त्याच्या. अहो ही नॉर्मल गोष्ट आहे, प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी आहे. आधी हे जे रोग शरीराला झालेले आहेत ना, हे तुमच्या मनात बसलेलं आहे. हाच एक सगळ्यात मोठा रोग आहे की मला काहीतरी होतं का काय आणि मी चुकतोय, आणि दुसऱ्यांची आपली आणि त्यांची आणि आपल्या जीवनशैलीची तुलना करणं, त्यांच्या शरीराची आपली तुलना करणं. अहो प्रत्येकाची प्रकृती वेगळी. कोणी एकदाच जाईल संडासला, कोणी दिवसातून 2 वेळेला जाईल, कोणी 3-4 वेळेला जाईल. तुमच्या डोक्यात जे बसलेलं आहे ना, कुठेतरी काहीतरी ऐकायचं आणि ते सत्य मानायचं. रोगट मन तसाच विचार करतं. हे नॉर्मल आहे, ठीक आहे, होऊ द्या, काही होत नाही. तुम्ही फक्त व्यायाम करा, फायबरयुक्त आहार घ्या, टेन्शन फ्री राहा. सो व्हॉट, झालं तर झालं, काय होणार आहे ते. पण तुमच्या मनात बसलेलं असतं हे नाही व्हायला पाहिजे, हे चुकीचं आहे. हे चुकीचं नाही. निसर्गात जा, कधी डोंगर चढा, आपले चैतन्य मनातले शिबिर करा, एनिमाचा उपयोग करा. जर तुम्हाला बद्धकोष्ठता, मूळ व्याधीचा सारखा त्रास होत असेल तर एनिमाचा उपयोग करा. कधीतरी शरीराची शुद्धी करून घेत चला. आपले चैतन्य मनातलं जे 6 दिवसांचं शिबिर आहे, आतापर्यंत 2002 पासून आता 2024 या 22 वर्षामध्ये कोट्यवधी लोक, 50 देशातले हजारो लाखो लोक नियमित शिबिराला येतात आणि त्यांची शरीराची शुद्धी करून घेतात, मनाची शुद्धी करून घेतात. शारीरिक मानसिक रोगांमधून ते मुक्त झालेत, घरं जोडल्या गेलेत, बौद्धिक क्षमतेचा विकास झाला त्यांचा, भावनिक वैचारिक पातळीवरती संतुलन आलं, डिप्रेशन दूर झालं. आणि काय करतो आपण चैतन्य मनात? बस 6 दिवस निसर्गाच्या सोबत राहायचं, शुद्ध आहार, सात्विक आहार घ्यायचा. ज्ञानयोग गोपाळकाला नावाचा व्हिडिओ जर पाहिलेला नसेल तर तो बघा तुम्ही. तसा आहार, तसं जेवण सुरू करा, तुम्हाला लगेच फायदा जाणवेल. तुमचं बीपी शुगर नॉर्मल होईल, तुमची स्किन चमकायला लागेल, टेन्शन फ्री तुम्ही होता. किती दिवस झाले तुम्ही खळखळून हसले, तुम्ही देहभान विसरून नाचले, तुम्ही आनंदाश्रू तुमच्या डोळ्यात आले, तुम्ही खेळले लहान बाळासारखं, तुम्ही या ताऱ्यांकडे पाहिलं, तुम्ही या वाऱ्याची अनुभूती घेतली आणि वाऱ्यासोबत डोललात, तुम्ही कुठेतरी या मातीवरती झोपलात. कधी झालं मंडळी? अहो पंचतत्वांपासून हे शरीर तयार झालेलं आहे, पृथ्वी आप तेज वायू आकाश. आणि जर ते पंचतत्वांमध्ये गेलं नाही, निसर्गात गेलं नाही, तर मग असे अनैसर्गिक शारीरिक आणि मानसिक रोग येतात. हसणं, खेळणं, रडणं, नाचणं, गाणं हे सर्वांनी करणं गरजेचं आहे. लहान बाळ व्हा, नुसतंच लहानपणी देगा देवा म्हणू नका. आणि पहिल्यांदा तुमच्या डोक्यात जे बसलेलं आहे ना, की याचं काहीतरी औषधच पाहिजे, चूर्णच पाहिजे, याचं काहीतरी तुम्हाला गोळ्याच दिल्या पाहिजे, हे डोक्यातून काढून टाका. जीवनशैली हेच औषध आहे, आहार हेच औषध आहे आणि सकारात्मक विचार हेच औषध. हे सारखं चूर्ण घेणं हे योग्य वाटतं तुम्हाला? ते त्रिफळा चूर्ण असो, कायम चूर्ण असो, नाही तर अजून कुठलं चूर्ण असो, धोती चूर्ण असो, हो चूर्ण घेण्याची सवय बंद करा. त्याच्याऐवजी चांगल्या सवयी लावा, चांगली जीवनशैली ठेवा आणि बिंदास राहा. काही होणार नाही, मी रोगाने मरणार नाही आणि झालं तर झालं बघू, अशी जर बिंदास ॲटिट्यूड असेल ना तर रोग येत नाही मंडळी. समजताय का? बिंदास राहा, एन्जॉय करा. आयुष्य हे एन्जॉय करण्यासाठी आहे. तुम्ही एवढंच करा आणि बघा, नक्की तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे 100%. पहिल्यांदा म्हणा मला काही झालेलं नाहीये, हे नॉर्मल आहे, जे झालं ते झालं, बघू, जेव्हा जे करायचं ते करू, निसर्गात जाऊ, एन्जॉय करू, आनंदी राहू, खुश राहू, व्यायाम करू, हसत राहू आणि आपलं जीवन आनंदात जगत राहू. अशी ॲटिट्यूड असेल ना तर बरोबर डोकं तसं काम करतं. शरीरातले सगळे जे पंचप्राणी, प्राण, अपान, उदान, व्यान आणि समान हे व्यवस्थित काम करतात. रोगट मानसिकताच काढून टाकायची. जसं आहे ना दुर्लक्ष करावं, शारीरिक व्यायाम वाढवा, टेन्शन फ्री राहा, हे नॉर्मली म्हणायचं. मला रोग होतो का काय, होतो का काय, कुणाला काही बीपी झालं तर मला बीपी होतं का, कुणी हार्ट अटॅकनी मेलं तर मला पण होतं का, अशी मानसिकता जर तुमची असेल आणि तुम्ही कामच करत नसताल, झोपून राहत असताल ना, तर अहो अन्न पचवण्यासाठी शरीराची काहीतरी हालचाल झाली पाहिजे की नाही, मन आनंदी पाहिजे की नाही पाहिजे. त्याच्यासाठी आहे ना कामात व्यस्त ठेवा मंडळ. आणि मला गोळ्या औषधी घ्यायची नाहीये, मी जीवनशैली विचार आणि आहार बदलूनच ठीक होणार आहे असं म्हणा आधी, असं यस म्हणा. ही जी औषधांच्या बाबतीतली मानसिक गुलामगिरी आहे ना ती सोडा. 100% मी जे सांगितलं ते करून बघ. हे नुसत्या गप्पा नाहीये. ज्ञानयोग ध्यान शिबिराच्या माध्यमातून लाखो लोक जोडल्या गेलेत माझ्याशी. माझं सध्याला 46 वर्षाचं वय आहे, पण या 46 वर्षात मी अजूनही रोज
10-15 किलोमीटर चालतो, खेळतो, पळतो, धावतो, शिबिर घेतो, एन्जॉय करतो, लहान बाळासारखा राहतो. मला तर कुठला रोग नाही. मग जर माझं हे होऊ शकतं, लाखो साधकांचं जर हे होऊ शकतं, तर तुमचं का नाही होऊ शकत? 100% साधी झूम ॲप्लिकेशनवरती 5:40 ते 7:40 सगळ्यांसाठी जगभरातले 2,000 लोक रोज सोबत एकत्र येतात आणि साधना करतात. सगळ्यांसाठी मोफत आहे, फ्री आहे ते. खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा, त्यांना म्हणा झूम साधनेची लिंक द्या, ते तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करतील. जेव्हा वेळ असेल, दर महिन्याला 6 दिवसाचं शिबिर असतं, तुम्ही ते शिबिर करा. तुम्हाला त्या शिबिराची माहिती मिळेल. तुम्ही शिबिर केलं तर हे केवळ ज्ञान मिळणार नाही, अनुभव येईल की अरे नुसता आहारात बदल करा, हसत राहा, विचारशैलीत बदल करा, जीवनशैलीत बदल करा, वेळेवर उठा, वेळेवर झोपा, जास्त टेन्शन घेऊ नका, पोटाचे रोग होणार नाही. अहो करून तर बघा, केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. आणि पहिल्यांदा म्हणा मी निरोगी आहे, आनंददायी आहे, काही झालेलं नाही मला, आणि बिनधास्त राहा. बघा तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. यस. जय गुरुदेव.